गंगाखेड शहरातील सर्व व्यापारी असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या नागरी सत्कार सोहळ्याच्या सत्कारमूर्ती माननीय सन्माननीय आमदार सौभाग्यवती मेघनादिदी बोर्डीकर व या जिल्ह्याच्या पालकमंत्री तसेच राजेशदादा विटेकर आमदार पाथरी विधानसभा या कार्यक्रमाला उपस्थित असलेले जीवराजजी डापकर SDM गंगाखेड, शृंगारे मॅडम तहसीलदार गंगाखेड, जयवंत सोनवणे CEO नगर परिषद गंगाखेड, साहेबराव भोसले सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, संभाजीराव फुले उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती गंगाखेड, तसेच सुरेश भुमरे BJPचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष, तसेच संतोषजी तापडिया आणि अनिल एनपल्लेवार, सुभाष शेठजी निळतकर, ॲडव्होकेट संतोषजी मुंडे, माननीय दौडू सोमानीजी, आदिनाथ मुंडे, राजेश दायमा, सन्माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेले माझे सर्व उपस्थित व्यापारी बंधूंनो आणि पत्रकार बंधूंनो, खरं पाहिलं म्हणजे आजचा जो दिवस आहे हा खूप चांगला दिवस आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण आज या जिल्ह्यामध्ये युतीला भरपूर यश आलेलं आहे आणि या जिल्ह्यामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात या जनतेने महायुतीला यश दिलेलं आहे. त्याच्यामुळे निश्चितच या महाराष्ट्राच्या या जनतेच्या ज्या त्या आमदाराकडनं ज्या त्या मंत्र्याकडनं सगळ्याकडनंच अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि प्रत्येकाला वाटतं की आता विकास झाला पाहिजे. आणि खरं आहे, विकास निश्चित झाला पाहिजे आणि विकास करत असताना आपण विकासच त्याच्याकडे लक्ष देऊन तो विकासच आपण केला पाहिजे, मी या मताचा आहे. कारण मी माझ्या मतदारसंघामध्ये खरं पाहिलं तर मी जेव्हा जाईल कुठे कुठे जाईल तेव्हा काय काय मला आढळून येतं, मी तेव्हा ते असं माझ्याजवळ लिहून काढत असतो. मी कुठं काय कमी आहे, कुठं काय रस्ता आहे, कुठं घेतं आणखीन काय पाहिजे, हे सर्व निश्चितच आपण लिहून काढत असतो. आणि आता जिल्हा परिषद जी आहे ही ग्रामीणची विकासाची नांदी आहे अक्षरशः, आणि नगरपालिका ही शहराच्या विकासाची नांदी असते. आणि म्हणून आज दोन्ही ठिकाणी सुदैवाने ज्या त्या ठिकाणी अस्तित्वात कुठलंच म्हणजे अध्यक्ष किंवा जी बॉडी अस्तित्वात नाही, तिथं अस्तित्वात नाही, किंवा परभणीमध्ये जिल्हा परिषद बॉडी अस्तित्वात नाही, आणि त्यामुळे सहसा आमदाराला तिथं व्यवस्थितपणानं काम करता येतं. आणि म्हणून मी इथं खरं पाहिलं म्हणजे काम करू शकलो या नगरपालिकेमध्ये. कारण मला कुठल्याही गोष्टीचं काम करत असताना कुठल्या पेपर मला जो पाहिजे तेव्हा वेळेत पेपर मिळत गेला. मला जेव्हा बजेट बनवून पाहिजे असेल किंवा जेव्हा मला स्टेट करून पाहिजे असेल तेव्हा इथल्या शिवोनी वगैरे सर्वांनी मला मदत केली. आणि म्हणून आज जवळजवळ शहरामध्ये आपण जर बघितलं तर काम कुठलं शिल्लक ठेवलेलं नाही मी तसं. आपण जर बघितलं आज जवळजवळ 135 कोटीचे रोडचं काम सुरू आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे नाट्यगृह नव्हतं, आपण 10 कोटीचं आपण नाट्यगृह इथं आपण उभं केलं, चालू आहे काम त्याचं. त्याच्यानंतर तहसील बिल्डिंग केव्हाची आपली निजामाकालीन तहसील बिल्डिंग होती, ती तहसील बिल्डिंग ही आपण आता जवळजवळ 4था फ्लोअर झालेला आहे. त्याच्यानंतर नगरपंचायतची आपली बिल्डिंग नव्हती, नगर परिषदेची ती बिल्डिंग आपण नगरपंचायतीची बिल्डिंग ही आपण आता मला वाटतं 2nd फ्लोअरचा कंप्लीट झालेला आहे. पंचायत समितीची बिल्डिंग नव्हती, पंचायत समितीची बिल्डिंग आपण आता उभी, त्याचं मला वाटतं काम सुरू आहे त्याचंही. आणि एवढंच नाही, आपण क्रीडा संकुलनचं काम जोरात चालू आहे. त्यानंतर आता या सर्वांना जे राहण्यासाठी मग जिल्हा परिषद म्हणजे पंचायत समिती असेल किंवा तहसीलदाराचे कर्मचारी असतील, तहसीलदार असतील, त्यांचे म्हणजे SDM असतील, त्यांना घरं राहायला नव्हते, व्यवस्थित नव्हते, हे सर्व कर्मचाऱ्यांचे आपण क्वार्टर वगैरे सर्व चाललेलं आहे. एवढंच नाही तर ग्रामीणमध्ये बी भरपूर प्रमाणामध्ये आपण काम केलं. आणि जवळजवळ आपण जर बघितलं तर 475 किलोमीटरचे रस्ते जे ODR आणि VR होते त्याचं आपण स्टेट हायवेमध्ये कन्वर्ट केले. असे अनेक कामं केले. हे कामं करण्याची पाठीमागचा हेतू म्हणजे तुम्ही दिलेली ताकद. तुम्ही जे मला ताकद दिली 2019ला जे ताकद दिली, मी एक चांगल्या खूप मोठ्या अडचणीत असताना, मी कारागारामध्ये असताना, माझ्या मागं कुठल्याही कसल्या प्रकारचा वारसा नसताना, की मी माझ्या घरी कुठला खासदार आहे, आमदार आहे, कुठला मला वारसा राजकारणी वारसा नव्हता,
तरी पण मला तुम्ही या शहराने खूप सांभाळून घेतलं आणि शहराने खूप मोठ्या प्रमाणामध्ये मला आघाडी दिली आणि मला 2019ला पण निवडून दिलं. आणि त्यावेळेस तर मी इथं नसताना निवडून दिलं. त्यामुळे मी या शहराचे, या मतदारसंघाचे खूप मनापासून आभार व्यक्त करतो. तसंच आपण जर बघितलं, आता या 2024ची निवडणूक झाली. 2024च्या निवडणुकीमध्ये तर मी आपले कशा प्रकारे मी उपकार फेडू हे मला कळत नाही. कारण शहरानं व्यापारी कधी आप आगे बढ़ो हम तुम्हारे पीछे आहे अशा घोषणा कधी व्यापाऱ्यांनी दिल्या नाही. पण या व्यापाऱ्यांनी पण घोषणा दिल्या. त्याचं एकमेव कारण मी तुम्ही दिलेला मला मतदान रूपी आशीर्वाद आणि त्या आशीर्वादाचा पुरेपूर मी फायदा घेऊन मी तुम्हाला तुमच्यासाठी केलेलं काम, एक सेवक म्हणून तुमचं मी केलेलं काम, त्यामुळे आपण मला सर्वांनी एक आशीर्वाद दिले. आता 2024च्या निवडणुकीमध्ये जर बघितलं असेल तर या निवडणुकीमध्ये जवळजवळ सर्वच माझ्या विरोधात होते. परभणीचे नेते असतील, इथले प्रॉपरचे नेते असतील, मग ते भाजपचे नेते असतील, राष्ट्रवादीचे नेते असतील, शिवसेनेचे नेते असतील, ते 3 पक्ष आणि हे 3 पक्ष, असे 6 पक्ष माझ्या विरोधात होते का नाही? आणि त्यातले त्या 10%, 20% काही लोकांनी कामं केले. काही पुणेमध्ये काही भाजपच्या लोकांनी कामं केले, इथं काही 4-2 लोकांनी कामं केले, तसंच त्याच प्रमाणामध्ये राष्ट्रवादी. हे असं एकंदरीत जर बघितलं तर टोटल इतका विरोध असताना इथं मी तर म्हणतो भाजपच्या लोकांनी पैसे वाटले माझ्या विरोधामध्ये. भाजपच्या इथल्या अध्यक्षानं पैसे वाटले, जिल्ह्याचा अध्यक्ष असतो त्यानं पैसे वाटले माझ्या विरोधामध्ये, इथल्या माजी नगराध्यक्षानं पैसे वाटले माझ्या विरोधामध्ये. म्हणजे खुलं मी बोलतो म्हणजे काय असं कुणावर आरोप नाही करत. हे सर्वांना माहीत आहे, ज्या त्या वार्डामध्ये राहणाऱ्या लोकांना माहीत आहे पैसे वाटले का नाही. पण त्यांना कळून चुकलं की जनतेच्या जिल्हा अध्यक्षाचं गाव तिथं लीड मला आहे. जिल्हा अध्यक्षाच्या गावामध्ये गाव आहे 300-400 मताचं गाव, पण तिथं लीड मला आहे. डबल पैसे वाटल्याच्या तर्फे मला लीड आहे. त्याच्यानंतर बोर्डा गाव आहे, बोर्डा गावामध्ये लीड आहे. प्रत्येक ठिकाणी जर बघितलं तर तुम्ही एवढ्या सगळ्या ठिकाणी मला इतका विरोध करूनही म्हणजे इतकं यश मोठ्या प्रमाणामध्ये या गंगाखेड विधानसभेनं दिलं आणि या गंगाखेड तालुक्यानं दिलं. या गंगाखेड तालुक्याचे उपकार मी कधीच विसरू शकत नाही. 70,000 मतं कशाला म्हणतात? मला दिलेल्या मतापैकी 50% मतं एकट्या गंगाखेड तालुक्याचे. पण काही लोकांनी पाणी देवात बुडून, असे काय पाण्यात बुडून देव बसून ठेवलेले होते की गुट्टेसाहेब निश्चित चुनाव हरणार आहेत. कॅल्क्युलेशन लावलं लोकसभेचं, लोकसभेमध्ये फक्त 7,000 मताची लीड आहे. मग आता तर गंधाड मामा उभे आहेत, ओबीसीचे किती मतं खातात की आणखीन एक जण उभे होते, ते ओबीसीचे किती मतं खातात की ते 15-20 हजार, हे 25-30 हजार, गुट्टेसाहेब 50,000 मतांना हरायले. ही परिस्थिती प्रत्येकाला वाटत होती. आणि म्हणून काही लोकांनी म्हणजे त्याची कधी एखादी इच्छाही असेल माझं काम करायचं, पण कशाला बाबा निवडून येणार त्याचं काम कशाला करायचं, कशाला आपण विरोध पत्करायचा. म्हणून असं एकंदरीत जर बघितलं तर मी सांगतो 100% इतका विरोध असताना मला सांभाळलं फक्त जनतेने. काही प्रमाणामध्ये माझ्या कार्यकर्त्यांनी, मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी मन लावून खूप ताकदीनं काम केलं. ज्याला कोणाला यश आलं, कोणाला यश नाही आलं, तो प्रकार वेगळा आहे. पण काही ताकदीनं काम केलं. त्याही पैकी म्हणजे जसं ओपन आणि ओबीसी त्यांनी केलं, पण ओपन ओबीसी जरी केलं तरी पण मला ओपनचे पण कमीत कमी 20 ते 25% मतं मिळाले. आणि बाकी तर मग मला ओबीसीनं सांभाळायचं. ओबीसीचं तर उपकार मी विसरू शकत नाही कधी. कारण आज त्यांनी जे दिलं मला, म्हणजे सर्वच समाजाने, मला बौद्ध समाजाने मतं केले, मला मातंग समाजाने मतं केले, मला व्यापाऱ्यांनी मतं केले, सगळ्या धनगर असतील, वंजारी असतील, म्हणजे सर्व जाते. मला मुस्लिम समाजाने तर मतं केले, मला पालममध्ये मुस्लिम समाजाने मतं केले. हे सर्व समाजाने एकत्र येऊन एक मी विकास केलेला आहे बाबा, विकास केलेला आहे, इतका चांगलं काम केलेलं आहे, या माणसाला पाडणं चुकीचं होईल. जे समजदार लोक होते त्या समजदार लोकांनी सांगितलं नाही चुकीचं होईल. आपण आणि दिलं तर कोणाला निवडून देतोय पुढे, पुढची व्यक्ती कोण आहे हेही चांगल्या चांगल्या लोकांनी बघितलं. आणि हे बघत असताना हे सगळं बघून निश्चित हा म्हणजे विजय हा माझा नसून आपल्या सर्वांचा जनतेचा विजय आहे.
आणि हा विजय मी जनतेलाच अर्पित करतो, कारण हा जनतेचा विजय, जनतेनंच केलेला विजय आहे. आणि दुसरा विषय म्हणजे झाला विकासाची गोष्ट आहे. विकास तर निश्चितच आता मी या मागच्या भाषणामध्ये सांगितलं होतं की या जिल्ह्यामध्ये, या मतदारसंघामध्ये प्रत्येक समाजाची स्मशानभूमी आता शिल्लक राहणार नाही. प्रत्येक समाजाला जिथं कमसे कमी आता डेप्युटेशन मागून घेतल्या, 117 स्मशानभूमी मागून घेतल्या. मी काही शाळेच्या खोल्या मागून घेतल्या, काही अंगणवाडीच्या खोल्या मागून घेतल्या, कारण का ही काळाची गरज आहे. अंगणवाडी सुधार करणं गरज आहे, शाळेची खोली रिपेअर करणं गरज आहे, नवीन खोल्याची बांधकाम करणं जरुरी आहे. कारण का जिल्हा परिषद शाळेमध्ये गोरगरिबाचीच मुलं शिकतात, काही मोठ्याचे गोरगरीब शिकत नाही तिथे. मग ते तिथं सुधार होणं गरजेचं आहे. आणि छोटे छोटे ते पर्यटन स्थळ आहेत, तीर्थक्षेत्र आहेत, हे सुधार करण्याची गरज आहे. आणि हे निश्चितच आपण या पुढल्या याच्यामध्ये आपण ते करू, हे आपल्याला आश्वासन देतो. आणि राजेशनी काही गोष्टी बोलले किंवा आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे आणि सगळ्यांनी मिळून पुढे गेलं पाहिजे आणि आपण या जिल्ह्याचा विकास केला पाहिजे. निश्चित मी राजेश आणि दीदीलाही आश्वस्त करतो की दीदीनं जसं जसं विचार मनानं जर चाललं तर निश्चित एक भाऊ म्हणून, एक वडिलाचं नातं म्हणून तिच्या पाठीमागे उभा राहील असा मी शब्द देतो. कारण कुठलीही गोष्ट करत असताना मी निर्मळ मनानं करतो, माझ्या मनात कुठलं किंतु परंतु नसतं कधी. आणि मी बोलतो, तुम्हाला सर्वांना माहीत आहे, सर्वांना माझा अनुभव, मी तोंडावर बोलतो, माघारी कधीच बोलत नाही. माघारी बोलायची सवय नाही, मनात साठवायची गरज नाही. आणि मनवात कधी मी साठवत नाही. कधी मनवात साठवून त्याचा भडका कधी होतो, त्याच्यापेक्षा आपण चलत चलत जे जे काही आपल्याला करता येईल त्या पद्धतीनं आपण काम करता येईल. आणि ही वेळ आहे आता. हे जे जिल्ह्याला बर्बाद करणारे काही लोक आहेत, हे तर यांना जर इथं जर ठेचलं नाही तर पुन्हा आपल्याला वेळ मिळणार नाही. आणि आपण एकत्र येऊनच ठेसावं लागेल. आणि यांना ठेचण्याची गरज आहे. कारण जसं राजेशने बोलला, पॉलिटिकली स्टेजवर आम्ही बोललो काय बोलायचं ते, म्हणजे इतकी घमेंड आणि इतकी सगळी बोलण्याची जे बोलणं असतं सगळं खूप जास्त प्रमाणात होतं. मी तर तुम्हाला बघितलं इलेक्शनमध्ये, माझ्यावर तर कोण काय बोललं नाही. माझ्या तर पार घरापर्यंत गेले, कुठपर्यंत गेले, माझ्या जिथपर्यंत जायचं तिथपर्यंत गेले, तरी पण मी ब्रश शब्द कधी काढला नाही आणि मी त्यांच्या विरोधात कधी बोललो नाही. फक्त मी त्यांना एवढंच सांगत होतो की तुमच्या ह्या बोलण्याला माझ्या विकासाने मी उत्तर देईन आणि ऑलरेडी तुम्हाला विकासाने उत्तर दिलेलं आहे. आणि याही पुढे टीका कुणावर न करता, कुणावर न बोलता, त्याला त्याच्या भाषेमध्ये उत्तर न देता, ज्या भाषेमध्ये उत्तर द्यावं लागतं त्या भाषेत उत्तर निश्चित देऊ. काही आम्हाला कुठं काही कुणावर आगडपगड करायची नाही, ना आगडपगड बोलायची गरज नाही. पण निश्चितच काही इथल्या नेत्यांना, परभणीच्या काही नेत्यांना आपल्याला निश्चितच उत्तर द्यावं लागणार आहे आणि ते उत्तर देऊ आणि ते देता येईल उत्तर. आणि ते उत्तर देण्यासाठी जसं आपण सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे, जसं राजेशनी बोलले, किंवा आपण सर्वांनी एकत्र होऊन सगळ्यांनी मनानं काम केलं पाहिजे. पण ज्याला नेतृत्व दिलेलं आहे त्या नेतृत्वानं एकत्र करण्याचा, म्हणजे त्यांना नेतृत्वानं एकत्र करावं लागेल. म्हणजे आता जिल्ह्याचं नेतृत्व दीदीला दिलेलं आहे तर दीदीची जिम्मेदारी आहे सगळ्याला घेऊन चालायची. आणि सोबत घेऊन जर चाललं, आमची सोबत घेऊन चालायला किंवा सोबत काम करायला आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. कारण त्याच्यामध्ये कुठलाही मनभेद किंवा कुठल्या गोष्टी नसाव्यात. त्याच्यामुळे निश्चित आम्हाला सगळ्यांनी जर बरोबर घेऊन चाललं तर निश्चित या जिल्ह्याचा विकास निश्चित होईल. असं या निमित्ताने, या विकासाच्या या निमित्ताने, या सत्काराच्या निमित्ताने निश्चित आम्ही करू असं शब्द देतो. आणि MSCBचा कुणीतरी शब्द म्हणजे काहीतरी काढलं होतं किंवा इथं मला वाटतं सोमानीच बोलले. तर यामध्ये सोमानीजी आता असं आहे की आपण आता जे फिडर सेपरेशनचं जे काम चालू आहे त्या मोठ्या प्रमाणात चालू आहे. आणि ज्या फिडर सेपरेशन गावठाण आणि एजीचं हे दोन्ही वेगवेगळं जर झाले, आता वेगवेगळं बऱ्याच ठिकाणी झालं, बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत. आणि गावामध्ये आता मी जवळ 5 कोटीचे मी डिप्युटेशन म्हणजे मला 5 कोटी रुपये दिले होते. मी कुठल्या काही आपल्याला मिळावं, काही पर्सेंटेज मिळावं, काही व्हावं म्हणून मी कुठं लाईन बिन कुठल्या काय घेतल्या नाहीत. मी सरळ सरळ शेतकऱ्यासाठी ट्रान्सफॉर्मर विकत घेतले 5 कोटीचे. जवळजवळ मला वाटतं 60-70 ट्रान्सफॉर्मर आले. इथं ज्याला एजीला ट्रान्सफॉर्मर नव्हते, गावठाणला ट्रान्सफॉर्मर नव्हते, तिन्ही तालुक्यामध्ये जेवढं मला ट्रान्सफॉर्मर देता आले ट्रान्सफॉर्मर दिले मी. आणि याही पुढे डिप्युटी आता पुढे बी डिप्युटीशिप, त्या डिप्युटीशिपमधून आपल्याला आणखीन काही वेजेसाठी काही करता आलं, आणखीन कुणाला ट्रान्सफर झालं तेही करू. आणि हे प्रकल्प जर वेगवेगळं झालं एजी आणि गावठाण तर आपला तो बराचसा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल.
आणि जास्तीत जास्त आणखीन वर्ष 2 वर्षामध्ये, वर्ष नाही तर 2 वर्ष आणखी एकदा 2 वर्षामध्ये शेतकऱ्याला मी सांगतो दिवसा लाईट मिळणार आहे. कारण आज 25,000 मेगावॉट आपण म्हणजे सौर ऊर्जेवर आपण ते प्रकल्प सन्माननीय आपल्या या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे आणि तो त्याच्या जवळजवळ ऑर्डरही झालेले आहे आणि बऱ्याचशा ऑर्डर झाले आहेत. बरीचशी जागा विकत घेतलेली आहे. आपल्या गंगाखेड तालुक्यामध्ये बरीचशी जागा मतदारसंघामध्ये घेतलेली आहे. तिथे ज्या प्रकारमध्ये सोलार उभं होणार आहे आणि सोलार झालं तर शेतकऱ्याला ती दिवसा लाईट मिळणार आहे. कारण का ज्या फीडरवर जेवढा लोड आहे त्या लोडाच्या प्रमाणे इकडं सोलार आपण उभं करणार तर तो लोड इकडं सोलारवर पूर्ण दिवसा घेणार आहेत आपण आणि त्याच्यामुळे निश्चित मिळणार आहे. आणि जवळजवळ 9 लाख पंप सौर ऊर्जेवर चालणारे 9 लाख पंप ऑलरेडी सँक्शन झालेले आहेत. तर प्रत्येक शेतकऱ्यांनी मला वाटतं सगळ्यांनी ते म्हणजे पंपावर आपण सोलार पंपावर गेलं पाहिजे. आपण सोलार पंपावर जात नाही आहे. कारण काय आता वाटतं आता काही शेतकऱ्याला आता मी शेतकरीच आहे म्हणून मी तुम्हाला बोलून दाखवतो. काही जणांना काय वाटतं जाऊ दे आता वीज तर फ्री दिली ना मग राहू द्या हे कशाला हेच चालतं बरोबर काय प्रॉब्लेम आहे. पण तसं नका करू. तुम्हाला फक्त किती 5% रक्कम द्यायची आहे. 95% केंद्र शासन आणि आपलं सरकार स्टेट सरकार देणार आहे. 95% फक्त 5% पैसे भरायचे. तुम्हाला 5% पैसे भरून सोलार घ्यायला काय प्रॉब्लेम आहे. तुम्ही तो घेतला पाहिजे आणि म्हणून निश्चित आपण सोलार घ्या. प्रत्येकाने मोटर जर घेतलं दिवसा लाईट मिळणार आहे आपल्याला. हेही आपण करा. आणि आणखीन जर बोलायचं म्हणजे सरकारच्या खूप योजना आहेत. खूप वेळ झालेला आहे. खूप योजना आहेत आणि जेवढ्या योजना आहेत आता तेवढ्या योजनांचा आपण उपभोग घेतला पाहिजे. या सरकारने खूप चांगलं काम केलं. मी सांगतो तुम्हाला या सरकारच्या एवढ्या योजना आहेत की आपण मोजू शकत नाही. एवढ्या योजना आहेत. त्या योजनेचा फक्त लाभ घेता आला पाहिजे आपल्याला आणि तो लाभ घेतला पाहिजे. या सत्काराच्या निमित्तानं जसं राजेशने बरेच म्हणजे बोलले किंवा सकाळी 7 वाजता गेलो दादाची भेट घेतली हे केलं ते हे सकाळी 5लाच उठतो मी. सकाळी तुम्ही 5ला उठतो मी 5ला उठतो. दोघेही आपण 5ला उठतो. कारण ज्यावेळेस लोकसभेची सीट त्यांना म्हणजे द्यायचं ठरलं होतं तेव्हा दादानी सांगितलं की तू दररोज बुट्टेना मेसेज करी जा. 5 वाजता उठलं की बुट्टेना मेसेज करायचा की मी उठलोय बाबा म्हणून. नाही तर मग तू काम करायलाच काय कळायला तर पाहिजे नाही म्हणे आम्हाला. मग रोज 5 वाजता मेसेज करायचा मला राजेश. पण ते समोरच्याचं जरा भवितव्य असेल काहीतरी नशिबात असेल म्हणून ते वेगळा निर्णय काहीतरी झाला. तो वरच्या लेवलचा निर्णय असतो त्याच्यामध्ये आपण दखलबाजी केली नाही पाहिजे. कारण का वरचे जे निर्णय येतात ते निर्णय आपण सूक्ष्मानं ॲक्सेप्ट केलं पाहिजे. ते ॲक्सेप्ट केल्याशिवाय आपल्याजवळ काही पर्याय नसतो आणि ते आम्ही ॲक्सेप्ट बी केला. नाहीतर काहीतरी वेगळं चित्र या परभणीमध्ये दिसलं असतं. असो आता याहीपेक्षा आणखी वेगळं चित्र दिसलेलं आहे. म्हणजे भाग्यवान किती आहे बघा. म्हणजे विधान परिषद मिळाली त्या सभागृहामध्ये पण गेले नाहीत. फक्त शपथ घेतली. सभागृहामध्ये पण गेले पण दुसरे लागलेच म्हणजे विधानसभेला निवडून गेले. म्हणजे ह्या गोष्टीला भाग्य लागतं. तसं म्हणजे भाग्य आहे म्हणायला हरकत नाही राजेशना. आणि बरेच काही मला वाटतं त्यांना त्यांच्या ज्या मनातल्या काही इच्छा होत्या ते बोलून मला मी दाखवणार नाही. मला सांगितलं पण ते बऱ्याच काही त्यांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. काही इच्छा पूर्ण करायच्या असतील त्यांना म्हणजे वडिलाचं असेल किंवा आई वडील असेल एकमेकाचं काही ना काही असतं. आणि खरं कधीतरी वाटतं की आपल्या मनाला केव्हा शांती मिळते. आपल्या घरच्या माणसाला गेला काही कुठला तरी त्रास झाला असेल आणि आपण त्या गोष्टीत जर आपण योग्य असं तिथं त्याच्यावर मात केली असेल तर त्याच्यापेक्षा आनंद मला वाटतं दुसरा होत नाही. तसा आनंदही राजेशला झालेला आहे. आणि त्यातले त्यात मला वाटतं काहीतरी निकाल त्या दिवशी लागला की त्या दिवशी मला वाटतं पुण्यतिथी होती आणि त्याच दिवशी निकाल लागला. म्हणजे घडून कसं येतं बघा. तसं निश्चित मेहनतीला फळ असतं आणि एकमेकावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. कोण काय बोलतं कोणाला काय बोललं किंवा इथपर्यंतच्या कारण का लोकांना ते आपल्यामध्ये मन आहे. नांदणाऱ्याला नांदू देत नाहीत आणि नान म्हणणाऱ्याला नांद. तसा प्रकार म्हणजे काय लोक असे विचित्र आहेत की फार विचित्र लोक आहेत. म्हणजे कुठं जुळत असेल कुठं काही होत असेल तर ते न होऊ देण्याचं काम करतात सगळं सतत. त्याच्यामुळं निश्चितच आमची दोघांची मैत्री तो जरी लहान असला तरी आम्हा दोघांची मैत्री आहे. ती मैत्री काही तुटणारी नाही आणि ती तुटू शकत नाही. आताची मैत्री नाही. मी आमदार आहे म्हणून मैत्री आहे का नाही. राजेश ज्यावेळेस मी पॉलिटिक्समध्ये नव्हतो मी माझा म्हणजे बिझनेसमध्ये होतो त्यावेळेस राजेशला अध्यक्ष बनवण्यामध्ये कमीत कमी 100% म्हणजे लागत असेल तर 50% मी मदत केलेली आहे. तेव्हा तो अध्यक्ष झाला आहे.
त्यावेळेस झाला, त्या दुसऱ्या वर्षी अध्यक्षाला मी मदत केली. त्याच्यानंतर लोकसभेच्या टायमाला तिकीट उभं, म्हणजे लोकसभेला त्याला उभं राहा म्हणायला मी जिम्मेदार आहे, टोटली मी जिम्मेदार आहे. तयार करायला मी, तो त्याची तयारी नव्हती, तयार मी केलं त्याला. ठीक आहे झालं आपण, पण कुठं यश येतं कुठं अपयश येतं ती गोष्ट वेगळी आहे. मग ती काय आमची काही मैत्री तुटणारी नाही. मग ते नुकसान होईल, नफा तोटा त्याच्याकडे काही मैत्रीमध्ये कोणी बघत नसतं, नफा तोटा कधी बघत नसतं. त्यामुळे ती निश्चितच आमची मैत्री राहणार आहे. ती मैत्री आम्ही निश्चित राहू आणि दोघंही भाऊ या नात्यानं तुझ्या पाठीमागं उभं राहू. आज असा मेघना तुला मी शब्द देतो, आम्ही दोघंही भावाप्रमाणे आमच्या मनामध्ये कुठली आडी तिडी राहणार नाही किंवा मनामध्ये काही गैरसमज कुठला राहणार नाही. तू मोकळ्या मनाने मदत माग, मोकळ्या मनाने आम्ही मदत करू, मोकळ्या मनाने आम्ही सहकार्य करू. तुझ्याही मनामध्ये कुठली गोष्ट राहिली नाही पाहिजे, तुझ्याही मनामध्ये कुठलं किंतु परंतु आलं नाही पाहिजे. कारण तुझ्या मनामध्ये किंतु परंतु आलं की आमच्या मनामध्ये किंतु परंतु येईल आणि दुसऱ्याला संधी मिळेल. दुसऱ्याला बोटं घालायला जागा दिली पाहिजे. आपण जर इतरला बोटं घालायला जर जागा दिली, आपण जर बळ केलं तर इतर बोटं घालतात लोक, तशी बोटं घालायला आपण कुणाला संधी दिली नाही पाहिजे, या मताचा मी निश्चित आहे. आणि या परभणीमध्ये जर जागेवर आणायचं, या काही लोकांना जागेवर आणायचं आहे, तर आपल्याला एकत्र राहिलं तरच आपण जागेवर आणू शकू. नाही तर मग आता तो एक जण लागला नादाला, त्या सईद खानच्या नादाला लागला. आता सईद खान मला सगळ्यात उत्तम माणूस तोच आहे म्हणतो. आता तो मी नाव घेत नाही, ओळखून घ्या कोण माणूस आहे ते. सगळ्यात जास्त चांगला माणूस ते आहे म्हणते आता सईद खान. म्हणजे अशी काही गोष्टी आहेत, म्हणजे कुठं कुठं कोण कुणाचा विरोध आहे, मग कुणाला जवळ करायचं कुणाला जवळ नाही करायचं. म्हणजे माझे विरोधक कोण आहे त्याला कसं जवळ घ्यायचं, किंवा राजेशचे विरोधक कसे जवळ घ्यायचे, किंवा दिदीचे कोणी विरोधक असतात आम्ही जवळ करायचे, हे आपण नाही केलं पाहिजे. दिदीचे विरोधक आम्ही जवळ नाही घेतले पाहिजे, आमचे विरोधक दिदीनं जवळ नाही घेतले पाहिजे, किंवा राजेशला जवळ नाही घेतले पाहिजे, किंवा राजेशने आमचं असं नाही केलं पाहिजे. ह्या गोष्टी बोलण्याचं एकमेव कारण म्हणजे माझ्या मनात कुठली गोष्ट नसते, मी असं बोलत असतो. आता इथं जर दिदीनं जर उद्या मतदारसंघात मला ज्याने काटाचा विरोध करा, त्याला जर दिदी उद्या सोबत घेऊन हिंडू लागली, दिदीचं माझं कसं पटणार आहे? अर्थात नाही पटणार, आणि ते कधीच नाही पटणार. मग मंत्री आहेत त्या तरी काही हरकत नाही. कारण आता जर ज्यांनी पैसे वाटले ते जर दिदी सोबत असतील, ते कसं जमेल मला? भाजपला सांगावं ना, मी तर सांगितलं सगळ्यांनी सांगावं, रिपोर्ट गेले सगळं गेलेलं आहे. ही परिस्थिती दिदी मी असं पर्सनल बोलून सांगू शकत नव्हतो, म्हणून भाषणात सांगावलं, लोकांच्या समोर सांगावलं. उद्या काय होईल एखाद्या वेळेस माझं तुझं दिदीचं जमाना गेलं, मग काय गुट्टे साहेब कुठे चुकालेत का? पण गुट्टे साहेब कधी चुकणारा व्यक्तिमत्व नाही आणि कधी चुकत नाही. तुझ्या मतदारसंघामध्ये ह्या निवडणुकीमध्ये असा साधा फोन नाही, माझा फोन केला कोणी सांगावं, रत्नागिरी गुट्ट्याने जिंतूरमध्ये फोन केला, साधा फोन, बाकी सोड. हां, लोकसभेला निश्चित मी तुझ्या मतदारसंघामध्ये डिस्टर्ब केलं आणि तुला सांगून गेलं, माझा जवळ इथं बसलेला आहे आणि ओबीसीमध्ये मी डिस्टर्ब करायला, आणि हेही मला आदेश होता म्हणून केलं. हा आदेश मला देवेंद्र फडणवीसचा होता, विचारू शकते. आणि रात्रीच्या 3 वाजता राजेश सोबत होता का नाही भाऊ? हे आदेश दिला तेव्हा काळाची गरज होती त्यावेळेस, आणि तेच मनात ठेवून जर वागत असतं तर ते बरोबर होणार नाही, आपल्या सर्वांच्या कुणाच्याच हिताचं होणार नाही ते. आणि मला काही फरक पडत नाही कुठल्या गोष्टीचा. त्याच्यामुळं निश्चितच मी केलं ते केलं म्हणतो, जे नाही केलं ते नाही केलं. विधानसभेला चक्राशेवर एक म्हणजे असं एका साधा फोन केला म्हणून मला लागलं, एक सिंगल फोन कोणाला. आणि लोकसभेचा तर समोरासमोर झालेला आहे, त्याच्यामुळे तो विषय नाही. आता जर लोकसभेच्या बाबतीतच जर मनात किंतूवर पंतू ठेवून बोलणं करणं असं तर योग्य राहणार नाही. आपल्याला तिघाला एकत्र मिळून काम करावं लागेल. आणि या जिल्ह्यामध्ये जर विकास करायचा म्हणणं असेल आणि ह्या जिल्ह्यामध्ये काही नेतृत्वाला घरी बसवायचं असेल, त्या नेतृत्वाला हे करायचं असेल तर आपला निश्चित मनानं आपल्या सगळ्यांनी येऊन काम करावं लागेल. पुढची जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती आहेत, ह्या सगळ्यांनी एकत्र लावून आपला जिल्हा परिषद ताब्यात घ्यावा लागेल. ज्याच्या त्याच्या मार्गातल्या पंचायत समिती ज्याच्या त्यांना घ्यावा लागतील, नगरपालिका असतील, त्या पुढच्या इलेक्शन जेवढे येतील त्या पद्धतीनं आपल्याला करावं लागतील. असं निश्चितच आपण सगळे एकत्र राहाल. आणि एक नेतृत्व तुम्हाला दिलेलं आहे, त्याच्यामुळे नेतृत्वाने दिलं तर नेतृत्व आपण निश्चित करावं. आम्ही त्या नेतृत्वाला सपोर्ट करू, साथ देऊ, निश्चित तुमच्या पाठीमागं 100% उभा राहावं असा शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.